नाही, कारण हवा लय जोरात सुटल्या, लय जास्त जोरात. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस, तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वंडर विथ तेजस. तर आता आपण रोयडा किल्ल्याच्या पायथ्याला पोचलेलो आहे. बाजारवाडी गाव आहे तिथे, आणि आपण ट्रेक चालू करणार आहे. त्या अगोदर तुम्हाला जर खायचं नाश्ता बिष्टा करायचा असेल तर इथं हॉटेल रोयडा म्हणून एक नंबर व्यक्ती राव. कारण आम्ही आता आलेलो तर आज हॉटेल बंद. तर हॉटेल बंद असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या घरी नाश्ता करायला आणि आम्हाला नाश्ता करून दिलेला. त्यामुळे व्यक्ती आपल्याला आवडलेला. तुम्हाला तरी बघायचं नाही तर ह्यांचे काय काय हॉटेल रोयडा पायथा, नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण मिळते ऑर्डर करून घरून. आणि लोकांना राहायला बी इथं सोय आहे त्यांच्याकडे. इथं समोरच आहे, जिथं ट्रेक चालू होतं तिथंच आहे त्यांचं हॉटेल. तर आपण आता आपल्या ट्रेकला स्टार्ट करू. पहिल्या 5 मिनटानंतर ठरल्याप्रमाणे आपला थोडा दम भरलेला आहे आणि अजून आपल्या एवढं वर जायचं आहे. याची उंची 1100 मीटर आहे. समुद्रसपाटीपासून 1100 मीटर उंचीवर आहे. हां, आणि तुम्हाला एक विहंगम असं दृश्य लय भारी दिसते रे इथून. एक नंबर असं वाटते, तुम्हाला दाखवतो. तर आम्ही थोडं अंतर कापून आलेलो आहे पुढं. हे रस्ता असा आहे बघा, एकदम जंगलातनं हवेचं वेगवेगळा आवाज यायला आलेत आम्हाला. जर पाऊस आला तर उतरायचं खरंच अवघड आहे राव. इथं असा रस्ता आहे. हा, नमस्कार. कसं दमलो आम्ही, एवढा आम्ही चढलो खाली. दिसतंय का? अजून अर्ध्याच्या वर चढायचं आहे. धुक्यात गेला आहे सध्या, पण वर आहे. तिथे एक मस्त धबधबा आहे राव. तिथे ह्याच्यात दिसणार नाही, तिथं आहे धबधबा, खूप मस्त आहे. पण जायला वाट नाही. रिव्हर्स वॉटरफॉल आहे त्या साईडला आहे. ह्या टेकडे त्या साईडला रिव्हर्स वॉटरफॉल आहे, मस्त आहेत बघा. हां हां, पावसाळ्यात घाम यायला आला आहे मला, फक्त जेनेटिक्समुळं. पण म्हणेल ना, हे ते रिव्हर्स वॉटरफॉल, त्या तिथे रिव्हर्स वॉटरफॉल आहे. आवाज येतोय माहीत नाही, कारण हवा लय जोरात सुटल्या, लय जास्त जोरात. माईक लावू शकत नाही, कारण माईक पावसात चालत नाही. त्यामुळे माईक लावता येत नाही एक्सटर्नल. कशात यायचं किती कॅप्चर होते माहीत नाही सध्या. एवढा राहिला अजून वर. तर आपल्याला आहे ना, त्या तिथं आहे ना धबधबा दिसतो. जरा एक ही पडल्यासारखं आहे, केव पडल्यासारखं, गुहा पडल्यासारखं आहे. जे वरनं पाणी पडते, असं भारी दिसते ना, एकदम असं मनमोहक आहे. पूर्ण धबधबा आहे त्याच्यामुळं. चालू एवढं सुंदर दिसते ना, इथून बघायला भारी वाटते असे ठिकाण आहे. चला आपण निघू आता पुढं. तर मित्रांनो आहे ना, लय त्रास व्हायला लागले आज. पहिल्यांदा असं झालं की वाऱ्यामुळे एवढा त्रास झाला. एवढं थंड मारून एवढं जोरात चालू आहे की असं शरीराला, त्यामुळं काय चालू झाले, माझं डोकं दुखायला लागले, तर दाढ थंडीमुळे दुखायला चालू झाले. थंडीचं वार लागून अवस्था टाईट व्हायला लागली बेकार. अजून एवढंच आहे, राहते वरच आहे, थोडासाच आहे. ह्याच्या वाईट अँगल लांब दिसत आहे, जवळ आहे. पण जे दुखायला लागले रे, पाय बी दुखत नाही आज. दाढ ही दुखायला, असलं जोरात दुखायला नाही. वार एवढं तुम्हाला माहिती आहे, हवेचा येत असेल आवाज, लय जोरात आवाज आहे. आता निघू पुढं. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या तटबंदीजवळ आलो आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला एक दाखवतो. हा ही पडला आहे आताच, ह्याच्या अगोदर पाऊस बुरुज पडला आहे. खाली आलेले हे सगळं रेलिंग गेलेलं आहे. हा रस्ता असं तो पडला आहे. दुसरा रस्ता शोधायचा आहे. हाय शोधलेला, तिकडं जायचं आहे. पण बघताना असलं भयानक दिसतंय रे पडल्यानं.
खालून एवढं बेकार दिसत नाही, पण जवळ आलेलं बेकार दिसत. जवळ जाऊन दाखवतो चला. हा तुम्हाला मलबा दिसतोय का नाही? हा दिसतोय. हा इथला बुरुज पडला आहे, हा मलबा आला आहे. हाच रस्ता होता रोहिडा गडावर जायचा, पण आता हा बंद झाला आहे. आपल्याला आता इकडून मागून एक रस्ता बघायचा आहे. पडलेला बुरुज सगळा ढासळून आले खाली. पावसाळा आहे, त्यामुळे पावसाळ्या दिवसात जपून आलेलं पाहिजे सगळीकडे. चला आपण बघूया पुढे. तर मित्रांनो, आता आपण रोहिडा किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी आलो आहे, गणेश दरवाजा. ते तुम्हाला इथं बोर्ड लावलेला दिसेल, गणेश दरवाजा. ह्या पुढे हा दरवाजा आपण. तर आता आपण किल्ल्यातून पहिल्या दरवाजातून जातो आणि हा दरवाजा पहिला तुम्हाला हा दिसत असेल, पहिल्या बुरुजावरचा पहिला दरवाजा हा दरवाजा आहे. आणि हे आपण सगळेजण निघूया. आता आपण जाऊया पुढे. तर ह्या बाजूला आहे का ना, तुम्हाला एक कोणत्या तरी देवाचं हे केलेलं दिसते, जरा मंदिर असल्यासारखं आहे. ते कोणतं माहीत नाही, पण जसं गणेश दरवाजातून आत आलो आपल्याला हे पहिल्यांदा दिसतं वास्तू. आणि आता आपण पुढं निघतो आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट ह्या इथं लँडस्लाईडमुळे या गोष्टी पडलेल्या आहेत. पावसाळ्यात येताना जरा जपून असं यावं लागेल, कारण ही दगडं त्याचीच आहेत लँडस्लाईडचे. आणि आपल्याला एक तो पडलेला बुरुज बी दाखवतो बघा. हा मी मग म्हणलेला बुरुज पडला आहे, तो हा बुरुज पडला आहे. हा बुरुज पडला आहे, सगळा मलबा खाली गेला. तर आता पण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी आलेला आहे. हा दुसरा दरवाजा, पण दरवाजा असं बसवलेला दिसत नाही, पण आहे इथं. त्याला काय म्हणतात, शिल्प केलेलं आहे. इथे एक आहे. हे दरवाजाला तर सध्या नाव नाही आहे कुठं लिहिलेलं, त्यामुळं आपण काय आता नाव घेऊ शकत नाही. इथं पाटी लावलेली पण दिसत नाही आता काय. इकडे चला, इकडे जाऊया आपण. हे पिण्याचे पाण्याचे टाके शिवकार. चलो बघू. आहे पाण्याचे टाके. हां, मला जेवढं माहिती हे पिण्याच्या पाण्याचे टाके, पण आता पावसाळ्यात हे पाणी गढूळ झालं आहे, तर आता नाही मिळणार पिण्याच्या मापाचं. पण हेच पाणी पिण्यासाठी वापराय, पण आता पिण्यायोग्य राहिलेलं नाही. तर आपण आता निघू पुढं. इथे एक पाण्यासाठी एक काहीतरी बनवलेलं आहे, हे भारी. त्याचबरोबर पुढं आलं का आपल्याला इथे हत्ती बुरुज दिसतोय. आपण जाऊ जरा बुरुजावर. होप तो जाण्यासाठी सेफ असेल. तर खरं सांगा, हो आहे तिकडून एंट्री बुरुजावर जायला. इथं एंट्री माझ्या माते असं पाय ठेवूनच उतरावं लागत असे, कारण असं पायऱ्या दिसत नाही बुरुजाला. हा बुरुज आहे. नजर वगैरे हे नजर ठेवायला हे ते चांगली जागा केली. हे इकडं दिसते. वर जाऊन शांत. तर किल्ल्यावरचा तिसरा दरवाजा, मे बी महादरवाजा बी असेल, हा सांगता येत नाही आपल्याला, पूर्ण माहिती नाही आहे. इथे त्याची माहिती लिहिलेली, पण ते आता पूर्णपणे हे झाले. पण आता इथं मी दिसतोय ते सांगतो. हे 2 हत्तीचे हे केलेले आहेत, मग काय म्हणतात, शिल्प कोरलेलं आहे खाली. माझ्या मते ते आपण हे लावत नाहीत का आगी म्हणजे उजेडासाठी, त्यासाठी शकतं किंवा हे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी दाखवतो, इथं हे आहेत काय तर कातळ कोरलेले. आता ते काय लिहिलेलं आहे ते ज्याला वाचता येते त्याला बघायला पाहिजे. मी तुम्हाला एकाच दरवाजा दाखवला, तसं बघायला गेलं तर दुसऱ्या दरवाजा उभी इकडे पण आणि इकडे पण काय तर लिहिले. म्हणजे आपण काय
जसं रायगडावर हे लिहिलेलं आहे का नाही काय ठाई तत्पर काय सेविसी ठाई तत्पर ते जसं कोर आहे ना त्याच्या टाईपचं इथं कोरलेलं आहे. हां तर आपण ह्या दरवाज्यानं जाऊ. हा आपण पुढं बघू. तर दरवाज्यानं आत आल्या आल्या आपल्याला राज सदरचं अवशेष इथं दिसते. ते सध्या पावसाळी दिवस मग पूर्णपणे ह्याच्यात गेलेले ते का गवत उगवलेलं आहे. इथे किल्ल्याची माहिती लिहिलेली दिसते. तुम्हाला मी ठेवतो, तुम्ही वाचून बघा. इथे आता सांगायचं झालं दक्षिण दिग्विजय मोहीम, छत्रपतींची स्वरूप मोहीम, परत अजून काय लिहिलेलं आहे. हेच दोन माहिती मराठी आणि हिंदी, मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये दिलेले आहे त्यांनी. चलो आपण जाऊ आता पुढे. तर आपण आता आहे ना मित्रांनो विचित्रगड किंवा रोहिडा किल्ला, ज्याला विचित्रगड असं बी नाव, त्या किल्ल्याच्या एका बुरुजावर आपण बसलेलो आहे. आपल्यासमोर हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान मंदिरा पुढे असलेल्या बुरुजावर आपण जरा बसले, जरा रेस्ट घेतोय. मित्रांनो आता आपण जे किल्ल्यावर हनुमानाचं मंदिर आहे त्यासमोर आहे. आपण तुम्हाला इथूनच मी दाखवतो हनुमानाचं दर्शन घ्या, कारण माझ्याला शूज आहेत आणि ते वल्ले झालेत, काढायला तर खूप अवघड झालं, त्यामुळे मी आता आत जात नाही. तर हेच दाखवतो आणि आपण निघूया पुढे. आणि आम्ही आता काय करतो, निघतोय म्हणजे आम्ही दरवाजाकडून ना उजवा रस्ता धरून असंच आम्ही पुढे जाणार आहे किल्ला फिरायला. तर आपण पुढे आलो, आपल्याला आता दिसतोय तो सर्जा बुरुज. त्याचा बोर्ड लावलेला आहे आणि हा बुरुज आहे. आणि मध्ये काहीतरी वाचतोय माझ्या मते, मला जसं वाटतं त्यानुसार एखादा एक खांब लावण्यासाठी असेल, म्हणजे वरून हे खांब असा वर खांब किंवा काय असेल ते, आणि तिकडून असं एक स्ट्रक्चर म्हणजे आपण छप्पर लावतो ना त्या टाईपचं असू शकतं असं मला वाटते. किंवा झेंडा लावण्यासाठी एवढं मोठं लावायची गरज नाही, मला वाटत नाही की आपला जो भगवा झेंडा आहे सॉरी तो लावून एवढा मोठा खालचा बेस केला असेल असं मला वाटत नाही, जी माझी थिंकिंग आहे त्यात. आणि तुम्हाला ते तेल ओतण्यासाठी, बाण मारण्यासाठी जे केलं जातं ते हो इथं आहे काहीतरी, हो इथे आहे दिसते बघा आपल्याला लावण्यासाठी वर. आणि हे दिसते बघा हे केलेलं, इथून असं खांब लावून असं वर छप्पर टाकल्यासारखं असं वाटतं, दिसते जरा तसंच वेगळं काय. आपण त्या बुरुजापासून थोडंसं जरा पुढे आलो का नाही तर आपल्याला इथे चोर दरवाजा दिसतोय. हो हा तुम्हाला दिसतोय का, हा चोर दरवाजा आहे. आणि मला समजत नाही हा चोर दरवाजा इथून उतरत कसे असतील. आशा आहे की तो त्यावेळेस काहीतरी रस्ता असेल थोडाफार, पण सध्याच्या स्थितीला बघितलं ना चोर दरवाजानं जायचा रस्ताच दिसत नाही. मे बी तेच तर ह्याची टेक्निक असेल की रस्ताच असलेला दिसून येईल चोर दरवाजा असा असेल. त्यावेळेस लोक विचार करायचे बांधताना प्रत्येक गोष्ट. चोर दरवाजातून बाहेर निघालो तर दिसू नये त्यासाठी बी एवढं दरवाजा अशा ठिकाणी दिसताना दरीच दिसली पाहिजे. दिसले पण पाणी एकदम हिरवं झाले, पिण्यायोग्य तर नाही, वापरण्यायोग्य बी नाही पाणी असं आहे. तिकडून त्याला पायऱ्या पण दिसतील उतरवायला आपल्याला, मला पायऱ्या दिसतील जाण्यासाठी. सध्या पाणी एवढे तर आपण आता
वाघजाई बुरुजाजवळ आलेला आहे. आणि इथे एक तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो, ती म्हणजे हा बॉक्स, हा सेटअप, हा बॉक्स लावलेला आहे तो म्हणजे स्वयंचलित आहे, सोलारवर चालतो. हा बॉक्स काय करतो, दर अर्ध्या तासानंतर ह्या बुरुजाची, ह्या किल्ल्याची माहिती देतो. सध्या आता आम्ही आलो जस्ट, आम्ही याच्या अगोदर बंद झालेला आहे. इंटरेस्टिंग गोष्ट. मोस्टली माझं तर म्हणणं आहे सगळ्याच किल्ल्यांवरनी असं काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे की माहिती देतो, जो लोकांपर्यंत माहिती पोचेल. आणि त्यामुळं गाईडची जास्त गरज नाही भासणार, पण हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे की असं काही असणं जे माहिती सांगेल आणि स्वयंचलित आहे. रोहिडा किल्ले असं काहीतरी बसवले, याचा आनंद झाला मला तर बघून. खूप चांगली गोष्ट आहे. चला आपण जरा आता वाघजाई बुरुजावर जाऊन येऊ. तर आता आपण वाघजाई बुरुजावर, म्हणजे आता कोण दिशा समजूनच येत नाही सध्या बघायला गेलं तर पाऊस थोडा थोडा यायला लागला आहे. आणि हा वाघजाई बुरुज आहे. आणि ह्या साईडला एक मंदिर होतं आहे, पण सध्या धुक्यात काहीच दिसत नाही. तसं बघायला गेलं तर कॅमेरामध्ये थोडं थोडं दिसतंय, त्या तिथे मंदिर आहे. आम्ही तर खूप उशीर आम्ही खरंच बघितलं तर ह्या वाघजाई बुरुजावर थांबलेलो. आणि आता इथून निघायच्या विचारात आहे, निघतोय आता. पाऊस यायचा झाला, पण जरा भिजण्याचा आता आनंद घेतो. तर आपल्या आजच्या प्रवासातला हा चौथा बुरुज आहे, पाटणी बुरुज. तर आपण बुरुज तसा ढासळलेला नाही आहे तसं, पण वर चढाय सोपं आहे, जास्त काही बघण्यासारखं नाही. सध्या धुकं येत असल्यामुळं काय दाखवण्यात पण येत नाही. एवढंच राहिलेलं आहे बुरुजावर, एवढेच अवशेष आहेत. तसं आपण पाटणी बुरुजापासून इकडे आलो आहे ना, तसं एक तुम्हाला एक सांगतो की इथे थोडेसे अवशेष आहेत, खोल्यांचे अवशेष असल्यासारखे दिसते. बाकी दुसरं अजून काय दिसत नाही. इथे थोडे त्या साईडला सध्या एवढेच अवशेष राहिले. आत्तापर्यंत आपल्याला दिसलेले हेच अवशेष आहेत, तर थोडे खोल्यांचे अवशेष. आता पुढे जाईल तसे आपल्याला काय काय दिसते बघ. तसं आपण सदर बघितली, पण राजवाडा अजून आपल्याला बघायला मिळालेला नाही. तो पण माझ्यामध्ये पुढे रस्त्यात आहे, तो पण बघून घेऊ आपण. किल्ल्यावर पाण्याच्या टाकीची काय मस्त सोय केलेली आहे बघा. म्हणजे तुम्हाला एक टाका आहे जिथं वरून पाणी येणार, सगळं ह्या टाक्यात येतं. ह्या टाक्यातनं परत ह्या 2 टाक्यात, म्हणजे एक प्रकारे पाण्याचं एवढं चांगलं ह्याने नियोजन केलेलं आहे ना, म्हणजे पाणी साठवता आलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी मस्त नियोजन होतं केलेलं. छान आहे. हे झाले आपण पाण्याची टाके पहिलं. आता आपण पुढे जाऊ. 3 टाके, हां 3 टाके. हा 1, हे 2 आणि तिथे एक, म्हणजे त्याच्या शेजारी 2, तिसरं आणि 3 टाके इथं. तर पाण्याच्या टाक्यापासून पुढे आल्यावर आपल्याला काय दिसतं, आपल्या निदर्शनास काय आलं, तर आपल्या निदर्शनास आलेलं आहे इथं चुन्याचा घाणा. म्हणजे चुना गूळ असं मिक्स करून इथं पहिलं किल्ल्यावर बांधकाम करण्यासाठी एक ते सिमेंटसारखं मिश्रण बनवलं जातं. ते बनवण्यात हे ते तुम्ही बघू शकता. हा त्याचा घाण्याचा दगड जो फिरवला जातो तो मिक्स करण्यासाठी आणि मध्ये काहीतरी असं लावलेलं असायचं, हे असं होतं. कसला भव्य आहे साहेब हा, बघण्यासारखा. जो प्राणी ओढत असेल त्याचा कस लागत असेल राव. इथे पण एक त्यांनी हे लावलेलं आहे, तसं माहिती सांगायचं हे, त्याच्यावर त्यांनी फोटो बी लावलेला आहे हे असं. चला अजून काय राहिलं का बघू आपण, आणि आपण पुढे निघूया आपल्या वाटेवरती. तर आम्ही आता शिरवले बुरुजावर आलो. बुरुज म्हणजे बुरुज बाहेर गेलो तर बुरुज समोर आहे, आणि ह्याला जायला वाटतं तिकडून नाही, पण सध्या आम्ही जात नाही आहे तिकडे. इथूनच तुम्हाला दाखवतो. हा शिरवले बुरुज आहे. शिरवले बुरुज म्हणजे मे बी खाली गाव असेल त्या नावाचं, त्यामुळं असेल हे. असंच आम्ही फिरत फिरत जेव्हा आम्हाला जरा असं वाटलं की राजवाड्या किंवा खोल्यांचे अवशेष आहेत ते बघा, म्हणून जेव्हा आम्ही वर आलेलो आहे तसं दिसते तुम्हाला ह्या साईडला हे अवशेष आहेत सगळे. त्याचबरोबर एक बोर्ड हा माझ्या नजरेत जुन्या भांड्यांचे अवशेष म्हणून बघितलं तर इथे तुम्हाला दिसते बघा. उकळ हे असायले हे आहेत बघा इथे अवशेष.
याला काय म्हणते जातं. ते जातं मडक्याची ही दिसते बाकीचे ही तर उकळ विकळ अशा आहेत तेव्हा हे चांगली गोष्ट बघायला मिळाली आपल्याला. जरा काहीतरी वेगळं बाकीच्या किल्ल्यांपेक्षा जे आपण बघतो त्यापेक्षा जरा वेगळं मिळालं. तर ते एक मंदिर आहे, कशाचं आहे माहीत नाही, सध्या बंद दिसते ते मंदिर आहे. ते बी आम्हाला ह्याच्यामुळे कळालं, तिथे एक बोर्ड लावलेला की मंदिराचं पवित्र राहतं. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची माहिती दिसते ते म्हणजे इथं ह्या गडाची सध्याची जी गडपाल आहे शौर्यस्थळ रोहिडा गडपाल हे आहे, त्यांच्याबद्दल ही माहिती इथं आहे. ही माहिती की तुम्ही मसाले असेल ते इथं असं दे. बाकी त्या व्यतिरिक्त अजून इथं काय आहे बघू. इथे अजून एक मोठं तळ आहे, इथे एक पाण्याचा टाका आहे आणि त्या तिथे एक आहे, हे तुम्हाला दाखवतो. ते तळ किंवा टाकं म्हणलं तरी चालेल, मोठं आहे जरा ते टाकं. मस्त वाटते राव हे टाकं बघायला. तिथं थोडं बसायला जागा आहे, तिथं जरा बसून पाणी बिणी पिऊन आणि पुढे निघू आपण. तर ते पाण्याचं टाकं बघून म्हणजे किंवा तळं म्हणेल छोटं ते बघून आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट दिसली ती मंदिर अशी की आम्हाला इथं हे किल्ल्याची माहिती लिहिलेली दिसली. इथं तुम्हाला झूम करून दाखवतो, तुम्ही वाचून घ्या तुम्हाला जी माहिती. तर आपण जे आता जे हे बघितले काय म्हणते जातं इथं जे बघत होतो ना ते जे होतं ना मी म्हणत होतो खोल्या दिसत ते हे सगळं आहे ना, हे सगळं राजवाड्याचे अवशेष आहे. इथं लिहिलेलं आहे तसं राजवाडा अवशेष ही बघा, खोल्या बिल्या बांधलेल्या आहेत त्या खूप दिसत आहे तुम्हाला ते या सर्व. आणि आता राजवाडा बघून झाला ना आपण निघतो आता पुढे. तर मित्रांनो आपला आता रोहिडा किल्ला किंवा विचित्रगड दोन्ही पण नावं एकाच किल्ल्याचे हा आपला पूर्ण फिरून झालेला आहे. आपण सर्व ठिकाणी भेटून गेलेलो आहे आणि बघून आलो आपण पूर्ण. शेवट आता माघारी आपण हनुमान मंदिरासमोरच परत आलेलं आहे. खूप मस्त होता हा एक्सपिरियन्स आम्हाला आलेला. मस्त आहे किल्ला बघण्यासाठी, अंडर रेटेड आहे, खूप लोक येत नाही. पुण्याजवळ खूप सुंदर किल्ल्यापैकी एक आहे, खूप सुंदर असं याचं वातावरण आहे. मला वाटतं सर्वांनी इकडे एकदा येऊन भेट द्यावी. इथं माहिती देण्यासाठी त्यांनी तशी यंत्रणा पण बसवली तर त्याचा पण वापर होईल आणि मला आवडेल. अजून एक गोष्ट, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण सॉरी हा किल्लाच म्हणतोय, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मोठा झाला तरी चालेल कारण किल्ला पण तसा होता. आपण अशा वातावरणात बी आलो, आपण आनंद घेतला. तर मला आता तुम्ही नक्की सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, हा रोहिडा किल्ला तुम्हाला कसा वाटला, हा विचित्रगड कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आपल्याला 500 सबस्क्रायबरचा पल्ला गाठायचा तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशा तऱ्हेने मी व्हिडिओ तर इथं संपवत नाही, आता आपल्याला खाली उतरायला चालू करायचं, त्यात खरी मजा येणार आहे. पाऊस, जोराचा वारा आणि घसरड्या वाटा, खूप जास्त मजा येणार आहे. तर आता मी परत या प्रवासाला निघतोय, आता भेटू आता खाली जाता जाता. तर आता उतरताना आहे ना एक मनात गोष्ट आली की आपण कुठल्या किल्ल्यावर आलो, कुठल्या हिल स्टेशनला आलो तर ते ठिकाण तर असतंच बघायला, पण त्याचबरोबर आजूबाजूला असलेलं ठिकाण आहे ना, जे आजूबाजूला दिसणारं सुंदरता आहे ते मनाला भावते. जसं आता हे एवढं सुंदर दिसतं का नाही, असं वाटतं बघतच राहावं माणसानं त्याच्याकडे, एवढी सुंदरता आहे. सगळीकडे हिरवळ, धुके, पाऊस, मस्त वाटायला आले. मित्रांनो ज्या गोष्टी भीती होती ना ती गोष्ट झाली. वारं लय जोरात, पाऊस असा जोरात चटका बसलाय ना, असं वाटलं कोणीतरी कानाखाली मारल्या, एवढा जोरात धक्का बसला अंगावर. एखाद्या एवढ्याच पॅच मागा बी ह्याच पॅचला आमचं तसं झालेलं, आता बी ह्याच पॅचला चाललं झालंय तसं लय जोरात लागलो.
सांग बरं कसं वाटते या वाऱ्याच्या ह्याच्यात. तसं आता काय सांगू कसं वाटलं वाऱ्यात फटका बसला पावसाचा. असं आहे, बातमी आजपर्यंत त्याला महागड्याचं असतंय. असं वाटतंय की पडतोय काय. कॅमेरा बंद झाला. ही पावसाच्या थेंबामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण सांगतो ही दुखायला आले, इथं कान दुखायला आलाय, वर डोक्याला दुखायला. एवढं जोरात वारा आणि पावसात फटकं बसलेलं आम्हाला. भयानक होते राव हे. पण मजा आली. आता चाललोय खाली. कसं मस्त दिसते राव. सगळं भाती शेतीनं भरलेलं हे सगळं. धोका धोका पत्करून दिसेल का त्याच्यात. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आपण किल्ला रोहिडाच्या पायथ्याला आलेलो आहे. सध्या आपण हॉटेल रोहिडा आहे ना तिथं थांबलेलो आहे. तिथं सकाळी नाश्ता केला, तिथं आपण थांबलो. हां, खूप भारी ट्रेक होता. आणि आता मी हे इथंच आपला व्हिडिओ संपवत आहे. आणि आपला आजचा ब्लॉग, आजचा आपल्या ट्रेकचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. 500 सबस्क्रायबर कंप्लीट करायचं ह्याच वर्षी काय 2-4 महिन्यातच. बाकी काय राहिलं, बाकी सगळं चांगलं झालं. ह्या व्यतिरिक्त जर तुम्ही कधी हॉटेल रोहिडाला आला, तुम्हाला खायची सोय करायची असेल तर हॉटेल रोहिडाला होते बरं का. सकाळी आम्ही भेटलो, ओनर चांगले होते यांचे, आम्हाला चांगली मदत केली. आणि त्यामुळे मी सांगतो, जर कधी आला हॉटेल इकडे किल्ला रोहिडाला तर इथं खूप चांगली तुमची सोय होते. दुपारच्या जेवणाची, सकाळच्या नाश्त्याची, राहायची पण सोय. एवढंच मी सांगेन आणि आत्ता आपला इथं ब्लॉग संपतोय. जय महाराष्ट्र.